नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. सर्वच अधिकारी तुकाराम होऊ शकत नाहीत, कारण त्यांच्यात रामपेक्षा हरामच जास्त असतो. एक रामखोर बाकी सब हरामखोर. मुंडे साहेब लगे रहो असं म्हटलं जातं. नेहमीच चांगले काम करताना मांजरापेक्षा माणसेच खूप आडवे येतात. कारण का तर आपण असं पाहिलं की एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादा चांगला आयुक्त किंवा एखादा चांगला अधिकारी आला आणि धडाकेबाज कारवाई सुरू केली त्यांनी, म्हणजे ना खाऊंगा आणि न खाणे दूंगा. कारण का तर हे IPS IAS लेवलचे अधिकारी असतात, उच्च अधिकारी असतात, खूप अभ्यास केलेला असतो, मेहनत केलेला असतो आणि त्यावेळेस ह्या पदावर आलेले असतात. परंतु ते जेव्हा येतात आणि भ्रष्टाचार विरोधात धडाक्याची मोहीम राबवतात, काही ठराविकच बोटावर मोजण्याइतके अधिकारी असतात. बोटावर मोजण्यात की बाकीचे सगळे हरामखोरच आहेत, पण काही चांगले एक रामखोर असतात अधिकारी. ते येतात आणि काम करायचं धडाक्याची सुरुवात करतात, तेव्हा बाकीचे सगळे हे राजकीय लोक आहेत, हे सगळे नेते एकत्र येतात. मग त्यावेळेस एकमेकाला वेगवेगळ्या पक्षामध्ये असतात, एकमेकाला आरोप प्रत्यारोप करतात, एकमेकाची आई बहीण काढतात स्टेजवर. परंतु जेव्हा असे चांगले अधिकारी येतात, त्या अधिकाऱ्यांना हटवण्यासाठी हे सगळे चोरं एकत्र येतात. मग त्यावेळेस एकमेकाला असल्या घाणघाण शिव्या दिल्या असतात, ते सगळं विसरून हे चोरं सगळे एकत्र येतात आणि हे जेव्हा अधिकारी धडाक्याची कारवाई करायला सुरू करतात, कारण का तर ते IAS असतात, IPS असतात, त्यांना नियमांची माहिती असते, अधिकारांची माहिती असते. हे आमचे राजकीय नेते 4वी 5वी 10वी असे अडाणी असतात. काही ठराविक आता शिकलेल्या भरतीवालेले आहेत म्हणा, परंतु जे आहेत काही अंगठे बहादूर, यांची चड्डी पिवळी यायला सुरुवात होते. कारण का तर हे अधिकारी खूप धडाकेबाज कारवाई करत असतात आणि त्यावेळेस मात्र हे सर्वजण एकत्र येतात आणि एकत्र येऊन ह्या अधिकाऱ्याची बदलीची मागणी करतात. सर्वजण येतात, सर्व पक्षाचे एकत्र येतात. अशा अनेक ठिकाणी अनेक घटना घडलेल्या आहेत. हे जेव्हा लाचार, स्वार्थी आणि हुजरेगिरी आणि मुजरिगी करणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते ह्या अधिकाऱ्यांना हटवण्यासाठी एकत्र येतात, त्याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे IPS तुकाराम मुंडे साहेब. त्यांची आतापर्यंत 24 वर्षात 24 वेळा बदली झालेली आहे. आता त्यांच्याकडे औषध व अन्न प्रशासन असं त्यांच्याकडं पद आहे. कारण का तर ते औषध व अन्न प्रशासन याचे आयुक्त म्हणून काम करतात. त्यांनी जेव्हा पदभार स्वीकारून अवघ्या 7 दिवसामध्ये त्यांनी धाडी टाकायला चालू केल्या. आतापर्यंत त्यांनी 33 जणांना अटक केली, 27 आस्थापन सील केले, 25 FIR दाखल केले, कोट्यावधीचा माल जप्त केला. कशावर मग कारवाई झाली? गुटखा, मलाई, पान मसाला, पनीर, क्रीम, त्यानंतरनं गोळ्या औषधं उत्पादन करणारे जाहिराती, गोळ्या औषधाचे जाहिराती वगैरे असतात, ह्याच्यावर धाडी टाकायला सुरू केल्या. जवळपास 6000 किलो माल त्यांनी जप्त केला आणि अशी कारवाई राबवली की सर्व महाराष्ट्रामध्ये त्यांची चर्चेला सुरुवात झाली. आणि IPS तुकाराम मुंडे साहेब यांचं काम हे काय नवीन नाही आहे, हे सगळ्यांना माहीतच आहे. ते ज्या वेळेस येतात अशा धाडी टाकायला चालू करतात, तेव्हा सगळ्यांची धाबे दळण्यात येतात. आता महाराष्ट्राभर सध्या एकच नाव चालू आहे, अधिक मास चालू आहे आणि अधिक मासामध्ये सर्व ठिकाणी तुकारामच चालू आहे. कारण का तर त्यांच्या नावामध्ये राम आहे. आणि मग त्यावेळेस मात्र हे बाकीचे जे लोक आहेत, मग हे बाकीच्या लोकांना आता प्रश्न पडलेला आहे की आतापर्यंत दुसरे जे अधिकारी होते ते काय करत होते? दुसरे अधिकारी लाचारी करत होते, हुजरी करत होते, मुजरी करत होते, लाच अडवत होते, पैसे घेत होते, करप्शन करत होते आणि शांत होते. कारण का तर त्या दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या मध्ये हिंमत नव्हती का ते नामर्द होते का, अशी जनता प्रश्न विचारते. कारण का तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी न खाऊंगा न खाणे दूंगा अशी भूमिका घेतल्यामुळं सर्वत्र महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आणि आता फडणवीस सरकारपुढे फार मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस काय कारवाई करतात, का त्यांची बदली करणार का, असा प्रश्न सर्वत्र चर्चेला जात आहे. कारण का तर ज्यावेळेस अशा घटना घडतात, आतापर्यंत त्यांची बऱ्याच वेळा बदली झालेली आहे आणि बदली झाल्यामुळं सर्वत्र चर्चेचा विषय 24 वर्षात 24 वेळा बदल्या झालेल्या आहे. म्हणजे जरा काय अशा कारवाई सुरू झाली, धडाकेबाज कारवाई झाली की सर्वांची धाबे दळण, ते नेत्यांचे खिशे रिकामे होतात. कारण का तर नेत्यांचं खाणं बंद होतं,
कारण का तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेत्यांचं खाणं बंद झाल्यामुळं बाकीचा खर्च वगैरे थांबतो आणि सगळे 2 नंबर 1 नंबर सगळे धंदे वगैरे बंद पडतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा असे भेसळयुक्त चालतं किंवा अशा अनेक कारवाई त्यांनी केलेल्या आहेत मुंडे साहेबांनी, अन्नधान्य असू दे, औषध असू दे, भेसळ असू दे, पनीरचं असू दे, आतापर्यंत पाहिलं आपण. आणि जे जाहिरात करतात अशा औषधाची वगैरे जाहिरात करणारे राजकीय असू दे किंवा कोण मॉडेल असू दे, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी कारवाईचा धडाका चालू केलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सध्या एकच नाव चालू आहे, तुकाराम मुंडे साहेब. मग आता प्रश्न पडतो की हे जे आहे, मग अधिकारी आहेत बाकीचे अधिकारी, का बाकीच्या अधिकाऱ्यांच्या मध्ये हिंमत नव्हती का? आतापर्यंत बाकीचे अधिकारी मग काय करतात? परंतु हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आता फडणवीस सरकार पुढे फार मोठं आव्हान आहे की आता त्यांची बदली होते का, सर्वत्र चर्चेचा विषय होतो. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर विचार करणं गरजेचं आहे. आता सर्वत्र महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा सुरू आहे, आतापर्यंत कुणी केलं नाही ते काम तुकाराम मुंडे साहेबांनी केलेलं आहे. म्हणजेच हेच टोल भेसळ माफिया किंवा कुठलेही माफिया असतील तर हे माफिया आता सेटल करून मुंडे साहेबांची 25वी बदली करणार का, अशी सर्वत्र चर्चा आहे. आणि आता फडणवीस सरकारची फार मोठी परीक्षा आहे. कारण का तर सोलापुरामध्ये सुद्धा 2016 साली युतीचं सरकार होतं, त्यावेळेस तुकाराम मुंडे साहेब जिल्हाधिकारी म्हणून होते. धडाकेबाज काम होतं त्यांचं, खूप चांगले काम होतं. परंतु आमचे राजकीय नेत्यांनी सगळ्यांनी एकत्र आले. त्यावेळेस आमचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख साहेब होते. त्या देशमुख साहेबांनी सिद्धेश्वर मंदिरची जी यात्रा असते जानेवारी महिन्यामध्ये, सिद्धेश्वर सोलापूरचे ग्रामदैवत आहे, खूप मोठी यात्रा असते जानेवारी महिन्यात, त्या रस्त्यावरून वाद झाला, आपत्कालीन रस्ता असा वाद झाला. त्या वादावरून विजयकुमार देशमुख पालकमंत्री यांनी स्वतःच मोर्चा काढला होता. म्हणजे सत्तेमध्ये असताना एखादा मंत्री मोर्चा काढतो म्हणजे मग अशी की वाटते की अशा माणसाच्या बुद्धीची, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे. आणि त्यावेळेस वाद झाला आणि अखेर तुकाराम मुंडे साहेबांची बदली झाली. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की एखादा जर चांगला अधिकारीला, सगळे आता चालूच आहे, तुकाराम मुंडे 24 वर्षामध्ये 24व्या बदली झाली आहे. मग आता 25वी बदली करणार का? मग अशी जर अवस्था होत असेल आणि आमचे राजकीय नेते मग सत्तेमध्ये असू दे, ह्यांना कुणाचं काय देणं घेणं नाही. एखादा चांगला अधिकारी आला की त्याला काम करायचं नाही, ही अशी अवस्था आहे. सोलापूरचं सुद्धा हेच उदाहरण आहे. सोलापुरामध्ये सुद्धा मुंडे साहेब होते, त्यांचं काम खूप चांगलं होतं. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचेच जेव्हा राजकीय नेते असतात, आपणच अशा लोकांना निवडून देतो की ज्यांना डोक्याचा भागच नसतो. आणि अशा जेव्हा घटना घडतात त्यावेळेस मात्र महाराष्ट्रामध्ये खळबळ माजते. हे जे भ्रष्ट अधिकारी असतात हे नेत्यांच्या ताटाखालचे मांजर झालेले असतात, लाचार असतात, ह्यांना मान सन्मान इज्जत वगैरे काहीच नसते. आणि ह्यांचा नेता कोण असतो? कधीतरी गल्लीमध्ये वडापाव विकणारा चिंदी चोर असतो, तो पुढं नेता होतो. आणि त्याला आमचे काही पत्रकार बंधू जनतेचे समाजसुधारक करतात, ज्यांनी जनतेच्या रक्ताचं शोषण केलं, तरुणांचं शोषण केलं, तरुणांच्या रक्ताचं शोषण केलं, तरुणांचा वापर केला, तरुणांना गुन्हेगार प्रवृत्तीकडे वळवलं. अशा लोकांना आमचे काही पत्रकार बंधू नेत्याला मोठं करतात. आणि त्यांचा नेता आणि त्या नेत्याचा हा अधिकारी लाच हटणारा अधिकारी असतो. परंतु ह्या अधिकाऱ्यांना एकच सांगावंसं वाटतं, जे हरामखोर अधिकारी आहेत, लाचार आहेत, भ्रष्ट अधिकारी आहेत, त्यांना एकच सांगावंसं वाटतं की तुमच्यापेक्षा वेश्या बरी रस्त्यावर भरून पैसे घेते आणि बिनधास्तपणे आपलं शरीर विकते, पण आपलं इमान कधी विकत नाही. तुम्ही तर भ्रष्ट नेत्यांनो सगळंच विकून बसलात, इमान बसलात. आणि आज शाळेमध्ये तुमच्या मुलांना जर कोणी विचारलं की तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, की तुमचे मुलं असं म्हणू शकणार नाहीत की आमचे वडील प्रामाणिक आहेत, असं ठोकपणे सांगू शकणार नाहीत. कारण का तर तुमच्या लाचारीमुळं त्या पोरांची मानसिकता काय होते हे या भ्रष्ट अधिकाऱ्यांनीसुद्धा आज लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अधिकारी आहेत, लाचलुचपत अधिकारी आहेत, सेटल होतात, मॅनेज होतात. या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सर्व जनतेने एकत्र यायला पाहिजे. आणि तुकाराम मुंडे साहेब सारख्या चांगल्या अधिकाऱ्याला पाठिंबा दिला पाहिजे. आणि किमान असे अधिकारी एका ठिकाणी कमीत कमी 3 वर्षे तरी राहिले पाहिजेत, जेणेकरून जी भेसळयुक्त आहे किंवा काय बाकीचा भ्रष्टाचार वगैरे त्याचा सुपडा साफ होईल. कारण का तर असं झालं तरच काहीतरी प्रगती होईल. कारण का तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनता ही फार मोठी आहे आणि जनतेची ताकद फार आहे. जेव्हा जनता एकत्र येते, पहिल्यांदा जनता आणि मग नेता आणि मग पक्ष असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या नेत्यांनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. कारण तर जनताच नाही उरली तर नेत्यांनी काय करायचं?
नेत्याची अवस्था फार बिकट होईल, हे फार महत्त्वाचं आहे. कारण का तर जनता नसेल तर नेत्याची कवडीची किंमत नाही आहे. कोणत्या नेत्याला कुत्रंसुद्धा खात नाही आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे. म्हणून सर्व जनतेने एकत्र यायला पाहिजे आणि आता जनतेने सुद्धा पाठिंबा द्यायला पाहिजे, की मुंडे साहेबांना पाठिंबा द्यायला पाहिजे, की एका चांगला प्रामाणिक अधिकारी जर काम करत असेल तर अशा अधिकाऱ्याच्या पाठीशी खुद्द जनतेने उभं राहिलं पाहिजे. कारण का तर हे नेते कामं करत नाहीत. कारण का तर हे अधिकारी जे असतात, IAS IPS लेव्हलचे अधिकारी असतात, उच्च अधिकारी असतात, त्यांचा अभ्यास असतो. परंतु हे जे नेते निवडून आलेले असतात 4थी 5वी 7वी त्यांना सह्यासुद्धा करता येत नाहीत, बोलायची अक्कल नसते, रात्री शुद्धीत असतात की नाही त्यांचं त्यांनाच माहीत नाही. आज सकाळी एका पक्षात असतात, दुपारी एका पक्षात असतात, रात्री शुद्धीवर नसतात, सकाळी दुसऱ्या दिवशी उठल्यावर कुठल्या पक्षात असतात हे त्यांना माहीत नसतं. आणि ह्यांच्यासाठी खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी पक्ष, निष्ठा, विष्ठा, प्रेम आता काही राहिले नाही. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी कुठल्या थराला जातील काही सांगता येत नाही. त्यामुळं हे जे अधिकारी आहेत ह्या चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आता जनतेने उभं राहायला पाहिजे. आणि विकास जे आहे फक्त सोलापूरच नाही, बाकीचे पण काही जिल्हे आहेत, त्या जिल्ह्याचा विकास, प्रत्येक जिल्ह्याचा विकास होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे चांगले अधिकारी असतात त्या चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीशी जनतेने उभं राहायला पाहिजे, असं सर्वत्र चर्चा होत आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये पण चर्चा होत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण असं पण म्हणतो की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, परंतु काही ठराविकच अधिकारी असे असतात ज्यांच्यामध्ये ज्यांच्या नावात राम असतं, जसं तुकाराम, त्यांच्या नावात राम असतो, पण बाकीचे जे त्यांच्या नावात राम असतो, नुसतं त्यांचे नावच राम असतं, परंतु त्यांची बाकीचे जे लोक आहेत त्यांची वागणूक रावणाच्या पलीकडे असते. परंतु एकच चांगले अधिकारी असतात. म्हणून मी असं म्हणतो की सर्वच अधिकारी तुकाराम होऊ शकत नाहीत, कारण का तर त्यांच्यामध्ये रामापेक्षा हरामपणा जास्त असतो. धन्यवाद.